बाबा काय तुम्ही राजेश बोललो ना? बाबा मी काय म्हणतो, एक म्हटलं ट्रॅक्टर आहे म्हटलं विक्री, तर घ्या का आपण आपल्या वावरासाठी. आता एवढं मोठं वावर आहे, तर आपल्याला एखादं ट्रॅक्टर तर लागलंच बाबा स्वतःचं. काय करतो बा ते ट्रॅक्टर घेऊन स्वतःच चाल पण कोण तिथं? हा, आता तुम्हाला चालवता येते तर तुम्ही आपापल्या ड्युटीवर जाता. वावरात तर येऊन पाहत नाही तुम्हाला वावर किती आहे, केवढा आहे, कुठपर्यंत आहे, हेच तर अजून माहित नाही. आणि ते ट्रॅक्टर कोण चालवायला येईल तिथं? मी चालवू काय मागून ते काय चालवून मला इथे काय चालवतं ते? तर बाबा ज्या दिवशी वावरातलं काम राहत जाईल ट्रॅक्टरचं, त्या दिवशी मी येत जाईन ना. हा, सुट्टी पाडत जाईन एक दिवस. काय होते आपले तेवढे पैसे वाटत का बाबा मग? काय नाही बा, मस्त नोकरी आहे, नोकरीवर हा. काय करता ते शेतीतलं करून? मी आहे तोपर्यंत करतो. ज्या दिवशी नाही होईल त्या दिवशी तुम्ही सांभाळत बस जा मग ते. बाबा दादाचं बरोबर आहे. तसं पाहिलं तर आपल्याला एका ट्रॅक्टरची गरज आहेच. आणि आपल्या इथं चालवणारे आहे ना, आम्ही तिघ जण चालवणारे आहे. पण आता दादा इथं नाही राहत, तर आम्ही दोघं तर आहेच आहे. आणि मी चालवत जाईल ना कधी कधी. कधी मी चालवतो, कधी ह्या चालवते. कोण्या दिवशी रविवार येते त्या दिवशी. असं करू करू आपले काम काढून देत जाऊ आपण. पैसे पाहिजे असं ना ते येईल बापाजवळून. म्हणून यायची लाडी गोडी चालू आहे. ट्रॅक्टर फॅक्टर काही घ्यायची गोष्ट नाही यायची. काही ना कधी होय 1 रुपया काही ट्रॅक्टर मॅक्टर नाही आणत हे. येईल पैसा पैसा पाहिजे असं नाही रे राजेश. आणि मोहिनीच्या तब्येतीसाठी पाहिजे असेल तुला पैसा आता. काऊन काऊन मी ते पैसे द्यास लागते पोरायले? त्याच्यासाठी नाही कमवून राहिलो, पण तो कोणासाठी कमवून राहिलो? तर तुमचं एकट्याचंच नाही आहे सारं. माझा अधिकार आहे म्हटलं त्याच्यात अर्धा. मी विचार करू शकतो कोणाला द्यायचा कोणाला नाही द्यायचा. सगळं स्वतःच्याच मनाने नका करत जाऊ. काही व्यवहार मला करू देत जा. अधिकार आहे कायच्यावर आहे? वावरावर मी मेल्यावर तोपर्यंत अधिकार नाही. काय अन्न मी काही लोकांनी वाटून नाही देऊन राहिलो, माझ्याच अवलातले देऊन राहिलो. त्याने जर काहीसाठी मागितलं किंवा काही करायचं असेल ते इले, तर देणं माझं काम आहे. मी बापही द्यायचा, त्याने नाही दिलं तरी चालते, पण मला त्याला द्यास लागल. असं वाटून नाही देऊन राहिले म्हणता आणि पैसे देऊन राहिले याचं कसं मग? आई, पैसे मागून राहिलो काय मी बाबाले? आम्ही कायले मागून पैसे? काऊन आमच्याजवळ काय अजिबात पैसेच नाही काय? हा, आम्ही काय एकदम खाली हातच आहे का? काही कामधंदा करत नाही, बेरोजगार आहे, गावात फिरून राहिलो आम्ही. असं आहे काय? बापा ट्रॅक्टर पाहिजे नाही पाहिजे आणि असं पाहिजे वावरात तर तसं पाहिजे वावरात असं करू करू पैसे घेऊन घ्या बापा जवळून. आणि झालं मग राहिलं ट्रॅक्टर मॅक्टर घ्यायचं. आई मी केलाय का कधी असं? हा, म्हटलं घेतलं नाही. किंवा पैसे मागितलेले मोठे दिले नाही, असं काही झालं आहे का कधी? नाही असं तर झालं नाही आहे. मग कशी म्हणून राहिली तू का पैसे घेऊन घेईन आणि मग देणार नाही, ट्रॅक्टर आणणार नाही? मी बाबाला 1 रुपया मागून नाही राहिलो, माझ्याच पैशानं म्हणून राहिलो मी. आणि तो म्हटलं बाबा एखादा ट्रॅक्टर सुट्टीचा दिवस राहते, नाही तर मग कधी सुट्टी पाडून घेता येते. तर कायले बा दुसरा माणूस सांगता, आपलेच पैसे वाचते तेवढे. असं म्हणून राहिलो मी बाबाली. असं बाई मी काय म्हणतो त्या मोहिनीसाठी नारळ पाणी आण जा बा. हा नारळ पाणी पाहिजे म्हणे तिला म्हणे. तर नारळ पाणी घेऊन येतात 2 नारळ पाणी बरं बरं घेऊन येईन ना मामीची. दोनच ना, दोन काही जास्त घेऊन येईन, सगळ्यासाठीच घेऊन येईन नारळ पाणी. काही टेन्शन नका घेऊ. आणि मोहिनीसाठी आणून ठेवून देईन. नारळ पाण्यावर आली काय ते आता. नारळ पाणी पाहिजे काय तिले. आराम करणं म्हणा चुपचाप बसून. आई तर भेटून राहिलं खाय प्यायले. पायवर किती नशिबान आहे तुमची पोरगी. का तिले अजून डिलिव्हरी व्हायची आहे तर आरामावर येऊन गेली बापा आतापासून. आरामही भेटून राहिला. आणि मस्त काय म्हणते तर आई तर जागेवर बसून खायला भेटून राहिलं. आई त्याला काय सुनावून राहिली तू? तुला काय लागते काही नाही तू सांगत जाई आई. पण अशी कोणी कोणाला सुनावत नको जो. आपल्या घरी 4 दिवस कोणी आलं ना, तर असं कोणाला पागल नाही करावाई. तू काय म्हणते तर नुसतं मागं लागून जातो कोणाचे. असं करता आणि तसं करता आणि हे करता आणि ते करता. करू दे ना. आणतो मामीजी, नारळ पाणी घेऊन येतो. दुसऱ्याच्या समोर बोलायची काही गरज आहे का एवढं? हा ते बाई काय आपल्या घरची बाई काय? किती झालं असं सुनीची माय. पण आपल्या घरची बाई काय ते? पोरं जरा जास्तच बोलायला लागले आजकाल. मायची काही ठेवायला पाहतच नाही. का रे राजेश असं शिकवलं काय तुला मी? आई, त्यामुळे असं शिकवलं नाही, त्यामुळे लय चांगलं शिकवलं. पण तू बोलणं भुलून गेली म्हटलं. आम्हाला तर शिकवलं त्या, पण तू स्वतः नाही शिकली ही गोष्ट का नाही चांगलं बोलायला लागते. नाही मला बोलता थोडी येते काही लहानशी आहे ना मी. बोलता नाही येत मला कसं बोलायला लागते तर. तुम्ही शिकवा ना आता मला. मी शिकवलं तुम्हाला. आता तुम्ही शिकून घ्या मला. बरं कितीचा म्हणते रे तो ट्रॅक्टर? बरं कितीचा म्हणते रे बा राजेश? तो ट्रॅक्टर कितीचा म्हणते मग? 3 लाख रुपये म्हणे बाबा तो. आता त्यानं लय वर्ष झाले आणला, पण काम नाही म्हणे त्याच्यात काही. ट्रॅक्टर मस्त आहे त्याच्यानं म्हणून राहिलो. माझ्या मन झालतं त्या दिवशी त्याला म्हणाले. मग त्यानंच माझ्यावर गोष्ट काढली. म्हटलं रे वा मस्त जमलं म्हटलं हे. त्याला मी असं म्हणत होतो का एखादा असं माझ्या पाय बा. तर त्यानं स्वतःच सांगितलं. आता म्हणे मी काही हे करत नाही म्हणे, म्हणून मग विकायचं आहे म्हणे मला ह्या म्हणे. असा म्हणे तो. मी देतो जवळचे पैसे, घेऊन घे. काही कमी नाही म्हणे काय तो? 2:30-2:45 पर्यंत येईन बाबा तो सौदा केला तर. होऊन जाते. तर आपल्याला पहिले करायला लागेल ना, तेव्हाच तर माहीत पडन करते नाही करत. त्याच्यासोबत आपण बोललोच नाही तर कसं जमन? ठीक आहे ना, करून टाकतो ना सौदा. विचारपूस करतो त्याले, चांगला आहे का हे बरोबर तपासून घेजो. का रे सुमित, तू चालूशील ना कधी कधी? आता समजा मी कामी असलो तर तुला चालवा लागन, तू कामी असलो तर मला चालवा लागन. करशील नाही काम? हा दादा करण ना. काऊन नाही करणार? रविवारी घरीच राहतो.
आणि तसंही काय म्हणते तर एकदम सुट्ट्या असतेच माझ्या मनात. टाकून देईन सुट्ट्या अजून एक जास्तीच्या. झालं मग डन. घेऊन घेतो ना एक. घेऊन गेले का रे असं आपल्या घरी एवढी मोठी शेती आहे तर ट्रॅक्टरची गरज आहेच आपल्याला तशी. काय बा सुमित, कसं झालं मग तुला, काय झालं काही समजलं? काय म्हणते सुनबाई, काय म्हणते? आलता काय फोन घेऊन आलता काय? नाही बाबा, फोन नाही आला ना, काहीच नाही आला. अन काही विचार नाही, पूछ नाही, काही नाही, काहीच नाही. तुला पहिलेच म्हटलं होतं का तिला घेऊन जाऊ नको घरातून. पण नाही, नाचून राहिला होता बायकोच्या मागं मागं. अशी बायको काही पाहिलीच नव्हती त्या. भली सुंदर होती ती बायको. नाही, उचलली नेली. चाल 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 करून गेली. आता आता ऐकते काय ती कोणाले? हां, घरातूनच नाही ऐकून राहिली होती तर बाहेर गेल्यावर ऐकते ती कोणाची? काऊन नोकरी चालू नाही करे बरोबर सुमित? नसून चालू तर सोडून दे. काय करते ते नोकरीत, काय पडलाय, प्रायव्हेटच काय? कर आपली शेती. लगन तेवढी शेती आपल्याजवळ. शेती जर केली तर लाखो रुपयाचं उत्पन्न तर तू त्याच्यातच काढू शकतो रे. आणि तुला अनुभव आहे कधी काय लावा लागते काय नाही, सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे तुम्हाला. बाबा बरोबर आहे, अनुभव आहे मले. हा, नोकरी काही एवढं टेन्शन नाही आहे. पण कधी आता ह्या घरातल्या आहे ना एवढं परेशान होऊन गेलो मी, का आता काहीच कुठं जाऊ निमन करून राहिलं आणि याव निमन करून राहिलं. कोण पाहिजे काकू तुम्हाला? घरात कसं काय आलं तुम्ही आमच्या? अरे बाबू, हे त्या दिवशी मला निरोप समजला इथं कामवाली पाहिजे म्हणून. मी तिकडे जात असतो ना, त्या बाईनं सांगितलं बा इथं जा म्हणून, ह्या घरी कामवाली पाहिजे. तर इथं आली मग मी. असं असं कामवालीसाठी आल्या का तुम्ही? तुमच्या कोण होईल काकू घरातले कामं? सगळं वापरते तर तुम्हाला घरातल्या वस्तू? हो, कामवालीसाठी आली. आणि मला सांगितलं होतं का पगार बरोबर, म्हणजे पगार बरोबर दे जावा. तर मी पगार कमी देता म्हणते असं सांगितलं मला. काही बी काम करायच्या पहिले सांगितलं काय तुम्हाला असं? का पैसे कमी देते नसन तसं? कमी काय तीन पैसे, जेवढं काम करा तेवढे पैसे देईन ना तुम्हाला. तुम्ही जर म्हणा 2-4 काम करतच नाही तर मग कसे काय पैसे तुम्हाला जास्त देऊन देईन? आता म्हणे बा मला असं, म्हणे चिकट आहे म्हणे, तुम्ही पैसे द्यायला लवकर पैसे देत नाही आणि पुरी देत नाही, असं समजलं मला. बाकी काही नाही. बरं चला, कोणते काम आहे टाकून द्या पटपट कामं. एकदम आजच करता काय काम? ठीक आहे, करा. आज नाही तर काय तर, हा, कामाची सुरुवात करून टाका लागते. कधीपासून करायची आहे, काय करायची आहे, तर दिवस लांबवणं पुरत नसते मग. पगार की करू बाई? पगार किती घेशील? कामं काय काय आहे, कामं कसे आहे, काय आहे, किती आहे त्याच्यावर अवलंबून राहील ना पगार. तसं कसं सांगू बाबा मी पगार कसा घेतो, काय घेतो म्हणून. काकू जास्त कामं आहे नाही आमच्या घरी. फक्त भांडे कपडे अन करत असेल तर स्वयंपाकही करून देत जा. बस एवढे काम आहे आमच्या घरी. याच्यापेक्षा कमी कामं असते का रे बाबू? हेच तर सारे कामं झाले. कपडे, भांडे, स्वयंपाक हे 3च तर कामं महत्वाचे आहे. स्वयंपाकाचेच तर 5-6 हजार रुपये घेतो मी. 6 हजार स्वयंपाकाचे आणि बाकीच्या कामाचे 6 हजार रुपये. 12,000 रुपये महिना. 12,000 महिना लागन मला. आणि याच्यावर तर अजून काही कामं राहील तर त्याचे पैसे लागन. 12,000? बापा बापा, कोणती कामवाली घेते 12,000 रुपये? मी आता अजून नाही पाहिली का 12 आणि 13,000 रुपये घेऊन राहिली म्हणून कामवाली. मग तर काही आम्हाला काही काम बाई सांगायला पुरतच नाही. स्वतःच करायला पुरते घरातले कामं. मग काऊन नाही करून घेत बाई घरातले कामं तुम्ही स्वतःच? 12,000 रुपये वाचून आहे तर तुम्हाला. कायसाठी बोलावलं तुम्ही मला इथं? मग लोक ऐकून होत नाही म्हणूनच लोक बाया ठेवून राहिल्या ना. माझ्याकडून होत नाही आता म्हणून. झालं असतं तर कायला लागली असती एवढी? म्या कोणती बाई सांगू दिली असती? पुरं आयुष्य गेलं माझ्या काम करण्यात तर कधी नाही सांगितली एखादी कामवाली. आणि आता काय कामवाली पाहिजे काय? पहा बा, मी एवढे घेतो. तुम्हाला पटत असेल तर हो म्हणा, नाही पटत असेल तर आता माझ्या तोंडावर नाही म्हणून द्या. मला राग येत नाही. पण तुम्ही मला इथून एक वेळा गेल्यावर मग 10 वेळा जर आवाज द्याल तर मी येत नसतो वापस मग. ठीक आहे. पण कामं सगळे करायला लागन. हा, झाडू पोछा यायला त्याच्यात. झाडू पोछाचे पैसे मी वरत देणार नाही तुम्हाला. नाही तर म्हणान कधी काढलं पैसे ते राहिलं बाहेरून गिरून काही आणायचं ते तुम्हाला सांगत नाही आम्ही. तुम्ही फक्त घरातले कामं करा आमच्या. गड्या येईल तर बायकानी वाटते. चांगले घरचं घर आहे, पावर शेतवाले नोकरीवाले पोरं दिसते मला. आणि लग्न व्हायचंच आहे अजून. व्हायच्या पोट्टेसाठी पाहू काय, दोघीसाठी 2 मस्त जमून जाते. ठीक आहे करून देत जाईल. झाडू पोछा आणि काय भांडे कपडे मशीननं धुवा लागते, हातानं धुवा लागते. जसे आले तसे, कधी मशीननं कधी हातानं सगळंच करायला लागन. हा, उद्या म्हणजा नका कुरकुर करजा नका. कुरकुर जर केली तर मी ऐकणार नाही. आता सांगा काय आहे तर. बरं ठीक आहे. आज करू काम का उद्या करू मग? तुम्ही पहा बा कधी करायचं आहे, काय करायचं आहे तर. तुम्ही पहान विचार करा त्या गोष्टीवर आता. बरं ठीक आहे, येतो मग मी उद्यापासून. आता 2-3 घरचे काम आहे माझ्या मागं, ते करतो, निपटो करतो आणि लवकर येतो. आणि पहा, नाश्ता मी करणार नाही. नाश्ता तुम्हाला करायला लागन आणि नाश्त्याचे भांडे तुम्हाला घासा लागन. करा तुमच्या मनानं करा. नाश्ता करायला आहे आमच्या इथं. फक्त स्वयंपाक पाणी हे सगळं करायलाच पाहिजे. बाया तर आहे मग ह्या घरात. मग काय तुम्हाला पाहिजे बा? कोण आहे काकू? बापूजी काय लिहायला या बाई? वहिनी ह्या कामावर जाईन आपल्या घरी आजपासून. भांडे कपडे स्वयंपाकही करत जाईन. फक्त तुम्ही यायला सांगत जा कायची भाजी करायला लागते, किती काय टाका लागते काय नाही, सगळं सांगत जा यायले. बापूजी स्वयंपाकाला काय सांगितलं? स्वयंपाक आपण केला असताना घरीच. ठीक आहे ना वहिनी, करून घेत जा ना. तुम्हाला आता आराम पाहिजे ना. चला येतो मग. हां, येतो म्हटलं. आता उद्या डायरेक्ट उद्या भेटू आपण. मी लवकर येईन उद्या. हा काकू, लवकरच या लागेल तुम्हाला.
आमचे कामं कसे लवकर होते सकाळी, आणि आमच्या इथे स्वयंपाक येते सगळं लवकरच पाहिजे, तर तुम्हाला लवकरच या लागत जाईल. उशिरा जर आल्या तर मग आमच्या कामातच पडत नाही. नाही, 8 वाजता येईन ना सकाळी. बस दरवाजा उघड जा, नाही तर मग बस झोपले राहन घरात. आणि माझी गोष्ट आहे का, मी कामावर आली का मला 1 कप चहा लागत जाईल रोज. कोणी करून द्या, मला काही त्याच्याशी नाही, पण मला 1 कप चहा रोज लागणच. ठीक आहे ना काकू, चहा करून देत जाईल ना तुम्हाला, रोज चहा करून देत जाईल. तुम्ही काही चिंता नका करू त्याची. हा, नाही तर कामात सुचत नाही मला जोपर्यंत मी चहा पित नाही. चला येतो मग. बापूजी, किती पैसे म्हणे मग ते कामवाली बाई? पैसे तर लय सांगितले असन एवढ्या कामाचे. 4-5 हजार रुपये घेतले असन ना? 12,000 पीक झाली वहिनी ते. 12,000? 12,000 कोणती कामवाली नाही ते बापूजी. 12,000 गिरा पगार नसते कामवालीले. हा, सांगता दिले उद्या. 12,000 नाही देत म्हणा मी. आता तशीच तर म्हणे वहिनी ते, एवढे पाहिजे म्हणे. बाकीच्या इकडून एवढे घेतो तेवढे घेतो, तुमच्या इथं घर मोठं आहे, हे आहे ते आहे तर एवढे घेतो म्हणे. मग स्वतःची शाईने पण अंगात येते ना. हा, असं वाटतं तुम्हाला का आम्ही किती हुशार आहो ना किती नाही. मी सांगून राहिली का एवढे पैसे नाही घेत रे कामवाली, माझ्याजवळ देऊन देत जाय फक्त पैसे, मी बरोबर देतो तिले. तर नाही, आपल्याला तर बहुत भयानच समजता तुम्ही मायले. वहिनी उद्या येईन ते 8 वाजता सकाळी. तर तुम्ही कणी काय काय करावं लागते, कायची भाजी कणिक काय आहे सगळं सगळं सांगत जा तिले. आणि मग एकदा सवय झाली तर मग ते तुम्हाला मागतही नाही, सगळं तिला माहीतच होऊन जाते. बाबा मग करून टाकतो मी सौदा काय. आणि कमी किती करायला लागेल त्याच्यात पाहतो त्याला. मी आता 2.5 म्हणतो, 2.5 मध्ये जर देईन तो तर देऊन घेतो. दादा त्याला पहिले चालवून नाही पाहा लागेल काय, चालून गेलून पाहा लागेल, मग त्याच्यानंतरच माहीत पडेल ना आपल्याला चांगला आहे नाही आहे. तसेच पैसे देऊन देशील काय तू? तू चाल ना मग, तू पाहून घेजो चालवून गेलून कसं आहे काय आहे. हा, सगळं पाहून घ्यायचं, त्याचं तुला थोडंसं बिघाडही समजते. तू पाहून घेजो, मग पाहू सौदा करून टाकू मग. बरं ठीक आहे, येतो ना. चाल मग, चाललं जाऊ जरासं, येऊन जाऊ पाहून कसं आहे काय आहे, तर मग घ्यायला बरं होते. आता उद्यापासून तुम्हाला कामं करायची गरजच नाहीये. मस्त बसा, आराम करा आणि झोपा आणि खात जा मस्त. अरे सरला, त्या पुष्पाबाईच्या पोरीले पाहुणे पाणी घेऊन राहिले वाटते आज. हो, असं वाटलं पहा मला. असं त्या टीनासाठी होई काय? चांगलं झालं बापा, आले पाहिजे आणि झालं पाहिजे त्या पोरीचं लवकर लग्न. आमच्या तरी मागचा काव चालला जाईल, नाही तर काय म्हणते तर इन काय कधी आपद अंगावर असं आहे. हाव काय मामाची पोरग दिसला काय तुम्हाला? मग कसं आहे पोरग गिरग? नाही पोरगं गिरगं नाही दिसलं मला. बकेट विकेट ठेवली दिसली, बकेट टावेल आणि पाणी सगळं ठेवलं होतं तिथं पाटगीट. मला म्हटलं पाहुणे आले, म्हटलं इथे येऊन राहिले म्हटलं, म्हणूनच मग मी येऊन गेलो इकडे. मी ते मग बोललो त्याच्यासोबत. मी म्हणतो काय गरज आहे बा आता ट्रॅक्टरची आपल्याला? हा, आतापर्यंत बिना ट्रॅक्टरची शेती झाली आणि आताच लागून राहिलं का ट्रॅक्टर? हे पोराच्या मनानं ऐकून राहिले नुसतं. ते ना म्हटलं का बाबा ट्रॅक्टर घ्या, तर चालले बाबा ट्रॅक्टर घ्यायले. तुला काय आहे, समजत नाही तेवढं? हा, पोरं म्हणते तर काही चुकीचे म्हणते का? त्याच्या मनाने ऐकू तर कोणाच्या मनाने ऐकू? मग कोणाच्या मनाने करायला लावतो तुम्हाला? त्याच्या मनाने करू तर गलत सांगते काय तुम्हाला काही? गलत सांगत असाल तर समजते ना मला, का गलत सांगून राहिले का चुकीचं बरोबर सांगते म्हणून. सारं समजते मले, काऊन नाही समजत? वयाड आहे का मी? हा, वयाड नाही आहे मी. पण सुना असल्यावर मी काय कामं करू बा, मला एवढं समजते. सुना नसताना मला तर मी काम केले असते म्हटलं शेवटपर्यंत, पण सुना असल्यावर कायले मी कामं करण? कामात निकडे एका जागेवर. असं वाटते का उठून पळून जाऊ कुठं, घरातच नाही राहा. असं राहिलं म्हणजे काय म्हणते, एकदम बंदी बंदी बनवून ठेवल्यासारखं ठेवलं मला. आराम करायला लागते, आराम करायला लागते, आराम करायला लागते म्हणते, म्हणून मला इथं खोलीत आणून ठेवून दिलं ना. बाहेर निघून राहिले ना, कुठं जाऊ देऊन राहिले, नाही जाऊ देऊन राहिले. काऊन बा उठून बसली झाली, लेटली राहिनं? हा, आराम कायले म्हणत असते बाई? आराम कर, आराम करून घ्या होते आणि भेटते तर कर. मग कोणी कोणाची जाणत नाही आणि कोणी कोणाला आराम देतही नाही. आई किती आराम करा ना करणारा माणूस. एकसारखी अशी बसली राही तुम्ही, हातपाय नाही दुखून येत का माई? झोपल्यानं कुठं हातपाय दुखत असते काय? आणि मी काम तर कामवाली ठेवली त्या नवऱ्यानं, उद्यापासून येईन म्हणते कामावर सगळे कामं करायसाठी. हाव काय ठेवली काय कामवाली? आली होती काय? मग मला तर दाखवलीच नाही आहे ना, आली होती तर. बापा 12,000 रुपये महिना म्हणून राहिली ती बाई, तरी त्या नवऱ्यानं हाव म्हटलं, देतो म्हणे पैसे म्हणे. आणि ती सासू नाही म्हणून राहिली. ती सासू म्हणते सुना आहे म्हणते घरात, कायले पाहिजे म्हणते कामवाली असं म्हणते. आणि लागन तर मी तरी करून घेतो एवढे कामं, पण तू या सासूकडून नाही होतो बाई. हा, सकाळीपासून एक डावणी आली ती सासू विचारपूस करायला काही. आणि मी लागन तर चहा पाणी केलं, नाश्ताही करून दिला येईल. जाऊ दे ना आई, कधी कधी पैशाला येणे मोजा लागत. आपले हे पाहा लागते कंडिशन कशी आहे काय आहे तर. आता मी जागेवर झाली आणि मग वैशाली तर एकट्याच राहिल्या, त्याच करून काय म्हणून सांगितली असेल. मग बरं झालं बापा, मला झाले मोकळं होऊन जाते. मग आम्हाला बाई असली म्हणजे काय टेन्शन आहे, स्वयंपाकही तेच करणार आहे म्हणते. तुला आई तर आणून देते त्यांच्यावाले, मग काय पाहिजे अजून? आई कशी करतो, जातो 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 काय आहे तिथं? हा, आहे काय म्हटलं? दोघं राहता आणि जातो जातो करतो. असंही नाही का बाबाला काही करता येत नाही, का कोणी काही देत नाही म्हणून खासाठी. हा, 2 टाइम जेवणाशिवाय तिसऱ्या वेळेस काही खाताही नाही ते. बाकी होते बाई त्या बापाचे.
हा तुला नाही समजत आता ह्या गोष्टी. जेव्हा तुला जा लागत जाईन का नाही माणसाला सोडून एकटं दुखतं, तेव्हा मग तुला वाटत जाईल. आई कशी आहे कामवाली? जवान आहे का बुड्ढी आहे का कशी आहे? म्हातारी आहे बा, एवढी काही जवान नाही एवढी काही म्हातारी नाही, मीडियम आहे तरी. हा पण केस पुरे पांढरे होऊन गेले बाबा तिचे. कपडे लागत तर मस्त घालते, पण माहिती आहे का केस पुरे पांढरे झाले. बुडीत दिसते ते, बुडी आहे नाही पण. आई केसाचं काय आहे व? आजकाल तर लहान लहान लेकराचे केस पांढरे होऊन राहिले, मग काय ते बुढे झाले काय? हे खानपानचा फरक पडला सगळा आता. आई सांगितलं काय राजूजीले मग नारळ पाणी आणण्यासाठी? हा 2 नारळ पाणी आणजा म्हणा. आणतो म्हणे व आणतो म्हणे. गेले बिचारे आणण्यासाठी धावपळ करत. आणून देतो म्हणे मामीजी म्हणे, मी 2-4 आणून देतो म्हणे. मोहिनी कामवाली ठेवली हो आपल्या घरी. हा उद्यापासून येईन ते कामावर आता. बरं झालं ना वैशाली ताई, ठेवून दिली तर मस्तच झालं. पण पैसे हो वैशाली ताई, पैसे किती म्हणे ते? पैसे म्हणे बाई ते 12,000 रुपये महिना. आता काय माहिती तिला किती देते आणि काय देते तर. 12,000 रुपये कोणती कामवाली घेते हो? पण म्हणे बा हे 12,000 घेतो म्हणे, ते येईन कबूल केलं राजेशजीनं. बापा 12,000 रुपये घेते का वैशाली ताई? हा कोणती बाई बाई ते कामवाली? ते मला तर असं वाटते का येईल पाहू तिनं तसं म्हटलं असं नाही तर. हो बरोबर आहे, काही ना काही तर आहे. वहिनी समजलं नाही मला पण. माहिती आहे काय, टीनाले पाहायला पाहुणे येऊन राहिले आज. हा मी तर मग जोडून गेलं पाहिजे. मामाजी सांगे बा, मला तर माहित नाही, पण मामाजी म्हणे पाहुणे येऊन राहिले म्हणे तिथं म्हणे. मग कोण आहे तिथं? तेच आहे का नाही एकटी? तिच्यासाठी येऊन राहिलं असं. चांगलाय, मला तर म्हणते तोंड पाहायला नाही करत वैशाली ताई आता. हा नाही तर कोणाही पोरेसत बोलतो मी पटकन, पण असं मन करत नाही का तिचं तोंड पाहावं म्हणून. चल बा मी जातो मग, आजच्या दिवस तरी मलाच करावं लागते आता. तू याई गेली म्हणजे काकू पहिलेच जाते, अर्धा काम करूनही घेते. त्याला म्हणतो राहू द्या ना काकू मी करतो, भलेही आहे पण तुझ्या आईले फुरसत म्हणतो पुरताई आहे का नाही. बातच करते कोणताही काही. कालही केलं काकूनं आणि मलाही घायला दिलं, जसं तुला दिलं ना तसं मलाही दिलं म्हटलं. मग आई आहेच तशी. ते आम्ही तरी बोलतो दिले आणि आमचा तरी स्वभाव असा, पण मग याचा स्वभाव लय चांगला आहे वैशाली ताई. हा कोणाला पटकन देऊन देते, कोणाचं करून घेते, कोणतं काम राहिलं अडलं तर काढून देते. चल बा मग कर तू आराम. जातो मी आता, थोडंसं हातभार करू लागतो काकूले, दोघी मिळून करतो आम्ही. उद्यापासून तर मग करावंच नाही लागत आपल्याला. वैशाली ताई कामवाली आली तर तिच्यावर ध्यान देत जा. हा नाही तर मग ते तिच्या मनानं मनमानी करत जाईल. कोणा खोलीत गेली काय गेली पोसपास करते का नाही, सगळ्या वेळेस लक्ष ठेवत जा. कारण आता मला तर पहिलेच फिरायला मन सांगितली आहे, नाही तर मी पाहिलं तर असतं. आणि ट्रॅक्टरही घेऊन राहिले आपल्या इथं आज. राजेशजी आणि ते सुमित बापूजी 2 जण गेले आज ट्रॅक्टर आणण्यासाठी. अरे वा, मी बिमार पडली म्हणून नाही का वैशाली ताई हे का मग काही ना काही आणणं चालू आहे, काही ना काही करणं चालू आहे. मला जास लागन पोरग गिरग कसं आहे काय आहे पाहायला जाईन मी. हा लपून पाहिन काही पाहिन, पण पाहिल्याशिवाय तर राहत नाही. कधी आलं का फक्त बसली दिसते, काम नाही करत जराशी. ते नवीन बाई तरी घरात आली तर आपली हातभर इतभर करतच राहते. आता सारख्याच वयाची आहे ना, त्या बाई कोण होते निच्याकडून व्हायला पाहत नाही. सरल्या बोला ना, काय म्हणून राहिले होते बा? अरे म्हटलं जरासं हातपाय हलवले तर काही बिघडते काय? किती वेळा सांगितलं का नुसतं सुनाईच्याच भरोशावर नका पाहत जाऊ, आपणही करावं जरासं. हा हातपाय हल्ले तर काही बिघडते काय आपलं? तेवढेच हातपाय मोकळे राहतील. तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं, मी कायले करू? हा सुना करते आणि ते बाई करून राहिली, ते बाई माझ्यासाठी करून राहिली काय? तिच्या पोरीसाठी करून राहिली. इथं येऊन राहून राहिली, खाऊन राहिली, पिऊन राहिली, तर करून राहिली तर काय झालं? तिच्या पोरीचं करून राहिली, माया करायला आली का ते बाई? तिची पोरगी होय तुम्ही कोणी नाही काय? हा सोन सोन म्हणतो, सुना करण आणि आता तिच्या पोरीसाठी करण म्हणतं. तिची पोरगी तर तुम्ही सोनच आहे ना, मग उलट तर तिच्यापेक्षा जास्त कर्तव्य तू आहे आता करायचं. कारण का सुना आपली सेवा करते, तिथं जाऊन मायबापाची थोडी करते. मग तुमचं कर्तव्य आहे आपल्या सुनाईचं करणं. मायाने हे कर्तव्य. पोरकं दिलं म्हटलं बाई, एवढं मोठं पोरकं दिलं, एवढी मोठी माझी इस्टेट खाऊन राहिल्या, सारं करून राहिल्या, आणि मी काय कामही करू काय अजून त्याच्यासाठी? त्या तिच्या नशिबानं खाऊन राहिल्या, आपण कोणी त्याला खाऊ घालणार? बस वरचीवाला खाऊ घालणार आहे सगळीले, तोच आहे सगळीचा पालणार. आपण याचं फालतूचं बोलून काही अर्थ आहे काय? सांग बरं. अरे आता उद्यापासून येईनच बाई कामवाली, तर तोपर्यंत आपले हातपाय हलवाव कशी? झाडूनच घ्यावं फळाभर, जरासा कचराच उचलून घ्याव, 1-2 कप चहाच करून घ्याव. सगळं काही त्या दुसऱ्या माणसाला सांगा. हा जा, मला नका सांगत जाऊ ह्या गोष्टी, मला सांगू नका. मग माया तुम्ही सांगा अर्धा अधिकार आहे म्हटलं याच्यात. मग अर्धा अधिकार असल्यावर मी काही इथं काम नाही करणार आहे घरात. जिथं बाईचा पुरा अधिकार आहे ना, सगळं बाईचं आहे, तिथेही बाई काम करते म्हटलं. करत असेल त्या बाया, मला नका सांगू त्याचं. बापा तू कुठं निघाली आता? बरं कुठं नाही आता बाई, कुठं नाही निघाली. म्हटलं थोडेसे हातपाय मोकळे करावं म्हटलं. एका जागेवर बसून बसून कधी पाय आकडून गेले, तर म्हटलं घरातल्या घरात फिरतो म्हटलं जराशी. अंगणापर्यंत जातो, अंगणापासून घरात येतो. हा फिर जाय, कामं करायच्या वेळेस कामं होत नाही, आणि आता फिरणं होते, सारं होते तुमच्याकडून. नाटकं भरले सारे अंगात.
नाही नाही आता बाई नाटक नाही करत असं आहे सासूच्या तातीले नाटकच वाटते सुईनं काही केलं तरी नाही काय बरं चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा